Hi everyone, welcome to all of you in our YouTube channel गौरंगा मॅथमॅटिक्स सर. सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. बेटा आजच्या क्लासमध्ये आपण डिस्कशन काय करणार आहे? आजच्या क्लासमध्ये आपण डिस्कशन करणार आहे जे एक्झामला आले होते लॉगॅरिथम चॅप्टरवरती जे 2 मार्कचे क्वेश्चन आहेत, जे 4 मार्कचे क्वेश्चन आहेत ते आपण डिस्कस करणार आहे यार. चलो सगळ्यांनी फटाफट जॉइन हो, सगळ्यांनी फटाफट जॉइन हो. ओके चलो फटाफट. अँड कमेंट करा माझा आवाज येतोय का नाही. ओके. गुड इव्हनिंग. चलो ठीक आहे. गुड इव्हनिंग या. तुमचे जेवढे पण फ्रेंड असतील सगळ्या फ्रेंडमध्ये तुम्ही शेअर करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली. गौरंगा मॅथमॅटिक्स तुम्ही त्याला फॉलो करा. काय डेली अपडेट असेल तर ते पण तुम्हाला भेटून जाईल. ओके चलो यार स्टार्ट करू. आजच्या क्लासमध्ये आपण 2 मार्कचे इम्पॉर्टंट क्वेश्चन डिस्कस करणार आहे यार. चलो फटाफट. ओके. चलो यार. चलो स्टार्ट करू डिरेक्टली स्टार्ट करू टॉपिकला. अँड अजून पहा, जर कोणी ऑफलाईन बॅचसाठी इंटरेस्टिंग असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर देऊन ठेवेल. तुम्ही ऑफलाईन बॅचसाठी जर इंटरेस्टिंग असाल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देऊन ठेवला. ओके सो स्टार्ट करू. 2 मार्कचा क्वेश्चन आहे यार. फटाफट हा एक्झामला 2 मार्कला विचारलेला क्वेश्चन आहे. फाइंड दी व्हॅल्यू ऑफ एक्स इफ समथिंग असं काहीतरी दिलं आणि एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करा. हा 2 मार्कचा क्वेश्चन आहे. ॲक्च्युअली ह्या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी बेसिक काय लागेल? एकदा बेसिक थोडं सांगून देतो आणि डायरेक्टली क्वेश्चनला सॉल्व्ह करू. बेसिक लागेल ओके लॉग कन्वर्ट इनटू एक्सपोनेन्शियल फॉर्म. क्वेश्चनला सॉल्व्ह करायचंय. एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ द लॉगॅरिथम हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जे लॉग आहे, लॉगचं एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्व्हर्जन कसं करू शकतो ह्याबद्दल बेसिक आपण आयडिया पाहू. या ठिकाणी पहा लॉग आहे लॉगच्या आतमध्ये. ओके लॉगच्या आतमध्ये पहा सगळ्यांनी लॉगच्या आतमध्ये ह्या ठिकाणी ए बसलाय बॅस टू दी बी आहे इज इक्वल टू एक्स आहे. तर याचं एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये सर कन्वर्जन कसं करणार? लॉग ए टू दी बेस बी इज इक्वल टू एक्स असेल तर याचं एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये जे लॉगच्या फॉर्ममध्ये दिले त्याचं एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्जन करायचं सर. हाऊ टू कन्वर्ट? कन्वर्जन कसं करणार? ह्या ठिकाणी ए बसलाय तर ए ला ॲज इट इज राईट करा. जर या ठिकाणी ए असेल तर ए ला ॲज इट इज राईट करा. हा वाला जो लॉग आहे राईट हँड साईडला शिफ्ट केला. जो लॉग आहे लॉगला जर मी राईट हँड साईडला शिफ्ट केलं तर बेसमध्ये कन्वर्ट होतो. 2 मार्कचा क्वेश्चन एक्झामला विचारलेला क्वेश्चन. ओके ह्या लॉगचं एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्जन करायचं. ह्या ठिकाणी ए बसले ए ला ॲज इट इज राईट केलं. हा वाला लॉग राईट हँड साईडला शिफ्ट केला तर बेसमध्ये म्हणजे बी मध्ये कन्वर्ट होणार. अँड ही वाली जी टर्म असते ती त्याच्या पॉवरला जाणार. ओके हा आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म. जे गिवन लॉगच्या फॉर्ममध्ये दिलं होतं त्याचं मी कन्वर्जन केलं एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये. ही प्रॉपर्टी व्हेरी इम्पॉर्टंट आहे बेटा. ओके या प्रॉपर्टीला मी एकदा फटाफट सांगून देतो अँड डिरेक्टली क्वेश्चनला सॉल्व्ह करू. प्रॉपर्टी काय एकदा बघा. लॉगच्या आतमध्ये या ठिकाणी ए घेतलं बॅस टू दी बी इज इक्वल टू एक्स. कसं कन्वर्जन करणार? ए असेल तर ए ला ॲज इट इज राईट करा. ओके हा वाला लॉग इकडे गेला तर बेसमध्ये कन्वर्ट झाला म्हणजे बी मध्ये. अँड ही वाली जी टर्म आहे ती पॉवरला गेली. सो ए इज इक्वल टू बी रेस टू एक्स. हा एक्सपोनेंशियल फॉर्म झाला. ह्याच्यावरती चुटकियों में बहुत सारे क्वेश्चन सॉल्व करेंगे हम. देखो इस वाले को बेटा इस सवाल में तुम्हाला व्हॅल्यू कोणाची काढायची? व्हॅल्यू काढायची एक्स वाल्याची. मी याला प्रॉपर्टी इथे राईट करतो. ज्यावेळेस तुम्ही फायनल एक्झामला पेपरमध्ये सॉल्व करताय प्रत्येक गोष्ट मेन्शन करा. मी आन्सरचं स्टार्टिंग गिवन नाही केलं कारण ही थेरॉटिकल एक्झाम आहे. प्रत्येक तुम्हाला डाटा शो करता आलं पाहिजे. शो तुला किती येतं, तुम्हाला किती येतं हे दाखवता आलं पाहिजे. आन्सरचं स्टार्टिंग मी गिवन नाही केलं. जी प्रॉपर्टी यूज करणारी ती प्रॉपर्टी या ठिकाणी राईट करा. ए टू दी बेस बी इज इक्वल टू एक्स. एक्सपोनेन्शियल फॉर्मला तुम्ही राईट करून द्या ती वाली प्रॉपर्टी. जर या ठिकाणी ए असेल ए ला ॲज इट इज राईट करा. हा वाला लॉग इकडे गेला बेसमध्ये म्हणजे बी मध्ये कन्वर्ट झाला. हे त्याच्या पॉवरला गेलं. सो ए इज इक्वल टू बी रेस टू एक्स. हा झाला एक्सपोनेन्शियल फॉर्म. मी प्रॉपर्टी यूज करणार आहे, ही प्रॉपर्टी यूज करणार आहे ते तुम्ही या ठिकाणी मेन्शन करा अँड डिरेक्टली स्टार्ट करू. पहा क्वेश्चनच्या सोल्युशनकडे जाऊ. पहा सगळ्यांनी फटाफट पहा. आता इथे पहा प्रॉपर्टी यूज करायची. प्रॉपर्टी यूज करत असताना चेक करा. प्रॉपर्टी यूज करत असताना चलो पहा इकडे पहा. जी टर्म बसली या ठिकाणी. ओके जे पण वाटेवर बसले त्याला ॲज इट इज राईट करा. ही प्रॉपर्टी बोलते. या ठिकाणी एक्स प्लस 5 बसले एक्स प्लस 5 ला मी ॲज इट इज राईट केलं. परफेक्ट. म्हणजे जे पण इथे जी पण टर्म असेल त्या टर्मला मी ॲज इट इज राईट केलं.
हा वाला लॉग इकडे गेला, बेसमध्ये कन्वर्ट झाला. बेस टू दी कोण बसले सर या ठिकाणी 3 आहे आणि हा नंबर त्याच्या पॉवरला गेला. बात खतम यार. 2 मार्कचा क्वेश्चन आहे. ओके, एक्स प्लस 5 मी ह्याला ॲज इट इज राईट केलं. हा वाला लॉग इकडे गेला, बेसमध्ये म्हणजे 3 मध्ये कन्वर्ट झाला. हा नंबर त्याच्या पॉवरला गेला. सो एक्स प्लस 5 इज इक्वल टू, सॉल्व करा, आन्सर भेटून जाईल फायनल. एक्स प्लस 5 इज इक्वल टू 3⁴. हे ओरली जमत असेल तर इट्स ओके, जर जमत नसेल तर कॅल्क्युलेटर यूज करा. 3⁴ केला, आंसर काय येते या ठिकाणी 81, परफेक्ट आंसर. सो +5 आपका राइट हैंड साइड में जाएगा तो -5 बनेगा. एंड 81 मधून जर 5 गेले, ओके, इकडून 1 गेले अँड इकडून 4 गेले, 76 इज अ परफेक्ट आंसर. एक्स व्हॅल्यू 76 बाय परफेक्ट आंसर आहे. 2 मार्क का सवाल था. बोला फटाफट, क्वेश्चन मध्ये काही डाऊट आहे का? 81 - 5 केलं, 76 इज अ परफेक्ट आंसर. हा 2 मार्कचा क्वेश्चन होता, ह्याच्यामध्ये काही डाऊट आहे का बोला. चलो फटाफट. ओके ओके ओके, 79 नॉट 76 इज अ परफेक्ट आंसर. गुड. चलो बेटा नेक्स्ट क्वेश्चन की तरफ बढ़ते यार. हा होता फर्स्ट वाला क्वेश्चन. नेक्स्ट अशाच टाईपमध्ये नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन काय सॉल्व कसं करणार? सेम प्रॉपर्टी, मी प्रॉपर्टी राईट करून देतो या ठिकाणी. लॉगच्या आतमध्ये ह्या ठिकाणी ए बेस टू दी बी बसलाय, इज इक्वल टू एक्स असेल. जर ए असेल तर ए ला ॲज इट इज राईट करा. हा लॉग इकडे गेला, बेसमध्ये म्हणजे बी मध्ये कन्वर्ट झाला आणि एक्स त्याच्या पॉवरला गेलं. एक्सपोनेन्शियल फॉर्म व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. फायनल एक्झामला प्रत्येक क्वेश्चन एक्झामला विचारलाय. हा क्वेश्चन फायनल एक्झामला विचारलाय, 2 मार्कला क्वेश्चन विचारलाय. एक्झामला मॅक्झिमम ओके म्हणजे खूप सारे क्वेश्चन असे आलेत की एक्चुअली फाइंड आउट करा ह्याच्यावरती अँड खूप सारे असे क्वेश्चन आहेत की इव्हॅल्युएट करा ह्याच्यावरती क्वेश्चन आहे. त्या चॅप्टरला मॅक्झिमम क्वेश्चन जे विचारलेत 2 मार्क वरती जास्त करून विचारलेत. पहा सॉल्व कसं करणार? प्रॉपर्टी गिवन मी राईट केलं, इथं जे बसले त्याला ॲज इट इज राईट करा. और पेपरमध्ये तुम्हाला हे डॉट डॉट करून ही प्रॉपर्टी राईट करणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो एक्स प्लस 2 बसले, मी एक्स प्लस 2 ला ॲज इट इज राईट केलं. हा वाला लॉग इकडे गेला, बेसमध्ये म्हणजे 2 मध्ये कन्वर्ट झाला आणि हा नंबर त्याच्या पॉवरला गेला. सो भैया एक्स प्लस 2 इज इक्वल टू 2 क्यूब केलं, 2चं क्यूब केलं तर 8 भेटेल. जर काही स्टुडंटला व्हॅल्यू फाइंड आउट करताना काही प्रॉब्लेम वाटला, तुम्ही कॅल्क्युलेटर यूज करा. एक्झामला कॅल्क्युलेटर अलाव आहे, तुम्ही कॅल्क्युलेटर यूज करू शकता. जो फटाफट बोला. ओके 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 ओके, नो 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 नो. ओके, आवाज येतोय माझा प्रॉपरली बघा. सो ह्या ठिकाणी 8 प्लस 2 पलीकडे गेला, प्लस 2 काय झाला -2 अँड 8 - 2 केलं, एक्स व्हॅल्यू 6 आली यार. जुलो फटाफट बोला या ठिकाणी. बोला काय डाऊट आहे का? मी ह्या ठिकाणी एक्स व्हॅल्यू फाइंड आउट केली, एक्स व्हॅल्यू 6 आली. येस, परफेक्ट परफेक्ट, गुड गुड गुड, एकदम परफेक्ट आन्सर दिलं. क्या बात है यार. एक्स व्हॅल्यू 6 आली. ओके, हा वाला क्वेश्चन पण क्लिअर आहे. मी तुम्हाला 2 क्वेश्चन होमवर्कला देतोय. ओके, हा वाला क्वेश्चन आणि हा वाला क्वेश्चन. एक्स व्हॅल्यू फाइंड आउट करा. हे दोन्ही क्वेश्चन होमवर्कला सॉल्व करणार अँड ह्या व्हिडिओ खाली मला कमेंट करणार. ओके, नंतर की ह्या क्वेश्चनचा आन्सर येते, मी तुम्हाला रिप्लाय देऊन टाकेल. ओके, चलो फटाफट यार. 2 क्वेश्चन मी होमवर्कला सोडले. हे दोन्ही क्वेश्चन सॉल्व करायचं अँड मला व्हिडिओ खाली कमेंट करायचं की सर या क्वेश्चनचे आन्सर येत आहे. आपण पुढच्या व्हरायटीकडे जाऊया, पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया, जी एक्झामला विचारलेला क्वेश्चन आहे. चलो फटाफट कमेंट करा. आता सगळ्यांनी लक्ष द्या. सगळ्यांनी पेन खाली ठेवा, कोणी राईट नाही करणार. सगळ्यांनी पहा, आपण ह्या क्वेश्चनला सॉल्व करू. फाइंड दी व्हॅल्यू ऑफ एक्स, एक्स व्हॅल्यू फाइंड आउट करायची. हे समथिंग काहीतरी गिवन दिलंय क्वेश्चन मध्ये. हा पण क्वेश्चन फायनल एक्झामला 2 मार्कला विचारलेला क्वेश्चन आहे. सॉल्व कसं करणार? मी पहिल्यांदा आन्सरचं स्टार्टिंग गिवनने केलं. प्रॉपर्टी जी तुम्ही यूज करणार ती प्रॉपर्टी राईट करा. इथे लॉग ए आहे, ह्या ठिकाणी बी आहे, इज इक्वल टू एक्स आहे. इथं ए असेल तर ए ला ॲज इट इज राईट करा. लॉग इकडे गेला, बेसमध्ये म्हणजे बी टू दी पॉवर एक्स आलं. ही वाली प्रॉपर्टी राईट करा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. एक्सपोनेन्शियल फॉर्म फायनल एक्झामला विचारलेले क्वेश्चन आहेत. माझ्या मनाचा एक सुद्धा क्वेश्चन नाही याच्यामध्ये. ओके, म्हणजे हा क्वेश्चन तर मनाचा नाही. पुढे मी असे 2-3 क्वेश्चन घेतलेत की ती मी मनाने ऍड केलेत, पण हा फर्स्ट क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन सगळे एक्झामचे क्वेश्चन आहेत. फायनल एक्झामला विचारलेले क्वेश्चन. आता या ठिकाणी जे बसलंय त्याला ॲज इट इज राईट करा. कोण बसलंय या ठिकाणी? एक्स स्क्वेअर -5x + 11 ह्याला ॲज इट इज राईट केलं. हा वाला लॉग इकडे गेला, कोणामध्ये कन्वर्ट होणार? बेसमध्ये. बेसला कोण बसले? 5 अँड हा जो नंबर आहे त्याच्या पॉवरला जाणार. एक्स स्क्वेअर, ओके, ही वाली जी टर्म आहे ह्याला ॲज इट इज राईट केलं. हा वाला लॉग इकडे गेला, बेसमध्ये म्हणजे 5 मध्ये कन्वर्ट झाला अँड हा 1 असतो त्याच्या पॉवरला गेला. प्रॉपर्टी मी सांगून दिली. सॉल्व कसं करणार पहा.
एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 11. 5 ची पॉवर 1 घेतली भैया, 5 ची पॉवर 1 घेतली, आन्सर काय येणार? 5 इज अ परफेक्ट आन्सर. प्लस पहिला इकडे शिफ्ट केलं, एक्स स्क्वेअर मायनस ओके 5x प्लस 11 प्लस 5 इकडे गेला मायनस 5, इथे काही नाही म्हणजे 0. सो एक्स स्क्वेअर मायनस 5x 11 मायनस 5 केलं 6 इक्वल टू 0. हे बनलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व्ह करण्याच्या मेथड काय? क्लास 10 मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व्ह करण्यासाठी 3 मेथड झाले. फर्स्ट म्हणजे फॅक्टरायझेशन मेथड, सेकंड म्हणजे फॉर्म्युला मेथड आणि थर्ड म्हणजे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. तुम्ही तिन्ही मेथड पैकी कोणती एक मेथड यूज करून याचे ओके रूट्स फाइंड आउट करू शकता. बट सर मी ह्याला ना 2 वेने याचा आन्सर कसं फाइंड आउट करायचं सांगून देतो. ओके, याचे रूट्स जर फाइंड आउट करताना खूप सारे स्टुडंटला वाटत असेल की सर आम्हाला शॉर्टमध्ये असं काय आयडिया आहे का की विदाउट युजिंग फॉर्म्युला मेथड, विदाउट युजिंग कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड, विदाउट युजिंग ओके फैक्टराइजेशन मेथड ह्याचा आन्सर काढू शकतो का? मैं आपको आइडिया दूंगा भैया, ध्यान से देखो. मी तुम्हाला ह्या ठिकाणी एक आयडिया देतो. आयडिया काय करायचं पहा, कॅल्सी असेल तर पहा. ओके अगेन पहा, जेई स्टूडेंट कैन वॉच दिस यार. जेई वाले बच्चों को ये बेसिक के लिए फाउंडेशन में पढ़ाते यार. जी जेईचे स्टुडंट आहेत, जेईचे स्टुडंटला हे फाउंडेशन मध्ये शिकवलं जातं. ह्याच्यापेक्षा अजून इन डिटेल लिनियर इनइक्वॅलिटीचा थोडासा पार्ट असतो, ते इन डिटेल सांगितलं जातं. जेईच्या स्टुडंटला ॲज अ बेसिक म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. पण डिप्लोमाच्या स्टुडंटला हे परफेक्टली एक्झामला विचारलेले क्वेश्चन आहेत. बट जेईचे स्टुडंट ॲज अ बेसिक फाउंडेशन थोडंफार वाटत असेल स्ट्रॉंग करायचं तर तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. चलो टॉपिक काय होता, ह्याचे आपल्याला रूट्स फाइंड आउट करायचे. सर रूट्स कसे फाइंड आउट करणार? मी तुम्हाला एक आयडिया देतो. कॅल्सीवरती पण ह्याचे रूट्स फाइंड आउट करता येतात. मी तुम्हाला एक बेसिक प्रोसिजर सांगतो. कॅल्सीवरती कसे फाइंड आउट करायचे. तुम्ही कॅल्सीवरती जर गेला, जर न्यू फंक्शनवाला कॅल्सी असेल तर पहिल्यांदा मोड बटन दाबायचं. ओके, मी तुम्हाला आयडिया देतोय. पहा फटाफट सगळ्यांना मी ह्याचे आन्सर कॅल्सीवरती कसं फाइंड आउट करायचं सांगून देतो. मोड बटन दाबायचं, न्यू कॅल्सी असेल न्यू फीचरवाला तर मोड बटन दाबल्यानंतर एक 5 नंबरचं बटन, 5 नंबरवरती राईट केलेलं असतं इक्वेशन. मोड बटन प्रेस केल्यानंतर 5 नंबरचं बटन प्रेस करायचं. 5 नंबरचं बटन प्रेस केल्यानंतर तिथे इक्वेशन राईट केलेलं असतं. त्याच्यामध्ये थर्ड नंबरचं इक्वेशन, थर्ड नंबरला काय असतं, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. हे थर्ड नंबरला इक्वेशन ते सिलेक्ट करायचं. मी आयडिया सांगतो, ही जुगाडवाली टेक्निक आहे. ही जुगाडवाली टेक्निक आहे. मी डायरेक्टली तुम्हाला सांगतोय कॅल्सीवरती ह्याचा आन्सर कसं फाइंड आउट करायचं. तुम्ही ह्याचा आन्सर फॅक्टरायझेशन मेथडने काढू शकता, फॉर्म्युला मेथडने काढू शकता. बट तुम्ही डिप्लोमाचे स्टुडंट आहे, काहीतरी एक्स्ट्रा सांगायचं म्हणून सांगतोय. फर्स्ट काय करणार, ह्याचे रूट्स कसे फाइंड आउट करणार. पहिल्यांदा मोड बटन प्रेस केलं, मोड नंतर 5 नंबरला इक्वेशन घेतलं. इक्वेशन मध्ये थर्ड नंबरचं एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस इक्वल टू 0 इक्वेशन सिलेक्ट केलं. आता आपलं इक्वेशन कोणतं होतं, एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 इक्वल टू 0. कॅल्सीमध्ये एची व्हॅल्यू काय घेणार, जे एक्स स्क्वेअरचं कोइफिशियंट आहे ती म्हणजे एची व्हॅल्यू. सॉल्व्ह करत असताना बघा 1 इज इक्वल टू बटन प्रेस करायचं. एची व्हॅल्यू काय तुमची 1, या ठिकाणी चेक करा. बी ची व्हॅल्यू सर -5 अँड सी ची व्हॅल्यू 6. हे सगळ्यांना परफेक्ट माहिती. एची व्हॅल्यू 1, बी ची व्हॅल्यू -5, सी ची व्हॅल्यू 6. तुम्ही कॅल्सीमध्ये व्हॅल्यू कसे पुट आउट करणार. पहिल्यांदा 1 बटन घ्यायचं, इज इक्वल टू एकदम एकदम खालच्या डाऊन, ओके एकदम डाऊन साईडला ओके इज इक्वल टू बटन असतं. पहा एक सेकंड, कॅल्सीवरती मी तुम्हाला दाखवून देतो इज इक्वल टू कुठे असतं. पहा त्या ठिकाणी मोड पहा, मी कसं बोलायलो इकडे फटाफट बोला. -2 and 3 नॉट, -2 and 3 इज नॉट करेक्ट आन्सर, लिटल मिस्टेक. ओके या ठिकाणी लिटल मिस्टेक, 2,3 इज अ परफेक्ट आन्सर. कॅल्सीमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला दाखवतो, जर तुम्ही 1 घेतलं, व्हॅल्यू कशा पुट आउट करणार. इनिशियली थोडा वेळ लागेल, कॅल्सीमध्ये मी सांगतोय फाइंड आउट कसं करायचं. इनिशियली याची व्हॅल्यू 1 आहे, तर तुम्ही 1 घेतलं, ठीक आहे. मी 1 बटन प्रेस केलं, कॅल्सीमध्ये पाहू शकता 1 दिसतंय. ओके विजिबल 1. देन इज इक्वल टू, इथे इज इक्वल टू बटन असतं, 1 इज इक्वल टू करायचं. ओके मी एकदा प्रोसिजर करून दाखवतो. मोड बटन प्रेस केलं, मोड नंतर 5 नंबरला इक्वेशन घेतलं, त्याच्यामधले 3 नंबर सिलेक्ट केलं, अशा टाईपमध्ये दिसेल. एची व्हॅल्यू काय तिथे पाहू शकता 1. मी 1 घेतलं, इज इक्वल टू इथे बटन आहे ते इज इक्वल टू केलं. देन सेकंड बीची व्हॅल्यू -5 आहे, मी -5 इथे हे केलं, देन इज इक्वल टू केलं.
थर्ड नंबरची नोट काय, सीची व्हॅल्यू 6 इज इक्वल टू केल्या अँड देन इज इक्वल टू केल्यानंतर फर्स्ट व्हॅल्यू जी दिसते 3 दिसते, सेकंड व्हॅल्यू दिसते ती 2 व्हॅल्यू दिसते यार. ठीक आहे, शॉर्टकट आहे. मोड बटन 5 नंतर थर्ड नंबरचं सिलेक्ट करा. एबीसीच्या व्हॅल्यू कशा टाकायच्या मी तुम्हाला आयडिया दिलेली आहे. आणि इज इक्वल टू केल्यानंतर कॅल्सीमध्ये x1 बोलतात आणि x2 बोलतात. जर तुम्ही चेक केलं तर कॅल्सीमध्ये x1 आणि x2 बोलतात. कॅल्सीनुसार x1 आणि x2 घेणार. पहा, कॅल्सीनुसार x1 आणि x2 घेणार, बट आपल्यानुसार कोणाच्या व्हॅल्यू आहेत ह्या दोन्ही व्हॅल्यू, एक्सच्या व्हॅल्यू 1, एक्सची व्हॅल्यू 3 आली आणि एक्सची व्हॅल्यू 2 आली यार. ह्या क्वेश्चनला मी फॅक्टरायझेशन मेथडने पण सॉल्व्ह करू शकतोय, फॉर्म्युला मेथडने पण सॉल्व्ह करू शकतोय, बट मी तुम्हाला आयडिया दिली कॅल्सीवरती एक्सच्या व्हॅल्यू कशा फाइंड आउट करणार ह्याबद्दल आय गेस सगळ्यांना क्लॅरिटी आली असेल. आपण पुढे जाऊ पहा यार. आता x² - 5x + 6 मी आता ह्याला मसाला लावून कसं राईट करू शकतो बघा. मी कॅल्सीवरती वापरून दोन व्हॅल्यू फाइंड आउट केल्या, एक एक्सची व्हॅल्यू 3 आली आणि एक एक्सची व्हॅल्यू 2 आली. याला मी राईट कसं करणार. आता इकडे चेक करा, हा +3 जर इकडे गेला तर काय झाला, -3 बनला. एक्सला ॲज इट इज राईट केला. +2 जर इकडे गेला तर काय झाला, -2 इक्वल टू 0 आलं. x² - 5x + 6 हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन ह्याला फॅक्टर फॉर्म मध्ये कसं राईट करू शकतो, x - 3 आणि x - 2 इक्वल टू 0. जे क्वाड्रॅटिक इक्वेशन ह्याला फॅक्टर फॉर्म मध्ये कसं राईट करू शकतो, x - 3 x - 2 आणि हे कोणावरून राईट केलं, ह्याच्यावरून राईट केलं, लास्ट व्हॅल्यूवरून. +3 पलीकडे गेल्या -3 बनलं. ओके, +2 पलीकडे गेल्या -2 बनलं. आणि 10th मध्ये माहिती यार, x - 3 एकदा हा फॅक्टर 0 ला बराबर करणार, एकदा x - 2 0 ला बराबर करणार. ओके, अँड ॲट दी लास्ट ह्याला सॉल्व्ह केल्यानंतर पहा, एक्सची व्हॅल्यू 3 आली अँड एक एक्सची व्हॅल्यू 2 आली. ह्या दोन व्हॅल्यू आल्या. हे तुमचं परफेक्ट आन्सर. 2 मार्कचा क्वेश्चन होता. टाइम जास्त लागला कारण मी तुम्हाला आयडिया दिली कॅल्सीवरती कसं सॉल्व्ह करायचं. ही बेसिक प्रोसिजर फॉलो करा. बेसिक प्रोसिजर फॉलो करा. ह्याच्यामध्ये काही डाऊट आला व्हिडिओला पॉज करून तुम्ही अजून एकदा पाहू शकता. कॅल्क्युलेटर कसं यूज करायचं याबद्दल मी आयडिया दिली यार. चलो ठीक है. -2 नो आपने यहाँ पर गलती कर दी बेटा. मैंने आपको आइडिया दी है, देखो स्टेप बाय स्टेप. पा मी तुम्हाला कॅल्सीवरती कसं फाइंड आउट करायचंय मी तुम्हाला बेसिक प्रोसिजर सांगितली. तुम्ही हे फॉलो करा. तुमच्याकडून खूप स्टुडंटकडून पाहतोय थोडं गडबड होते फॅक्टर फाइंड आउट करताना किंवा रूट्स फाइंड आउट करताना. असं नकोय. म्हणून भैया मी म्हणतो सगळ्यात जास्त कॉन्फिडन्स कॅल्सीवरती पाहिजे. कॅल्सी वापरलं आणि एक्स्ट्रा व्हॅल्यू 2 भेटला, हे तुमचं फायनल आन्सर आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ पाहता. स्टेप बाय स्टेप फॅक्टरायझेशन. ओके, तुम्ही फॅक्टरायझेशन पण फॉलो करू शकता. आता नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा. ओके, हा वाला क्वेश्चन 2 मार्कला विचारलेला क्वेश्चन आहे. सगळ्यांनी फोकसफुली बोर्डकडे पाहायचं. त्यांनी बोलले की तुम्हाला ह्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची सर, लॉगच्या आतमध्ये 2/3, मिडलला प्लस साइन, सर लॉगच्या आतमध्ये 4/5, माइनस लॉगच्या आतमध्ये 8/15. कधी पण सॉल्व करत असाल एट अ टाइम आपको भैया 2 लॉग को लेना है. कभी भी आपके 3 लॉग आए टेंशन मत लीजिए, कितने भी लॉग आए आपको सॉल्व करते समय 2 लॉग को एट अ टाइम लेना है. मैं सिर्फ यहाँ पर 2 लॉग को लूंगा. आपको प्रॉपर्टी कौन से लगानी बेटा, यहाँ पर प्रॉपर्टी लगाने. लॉग के अंदर m × n होगा नाही का. प्रॉपर्टी नाही का, m ला सेपरेट लॉग दिलं, n ला सेपरेट लॉग दिलं, मिडलला प्लस साइन. इथं बेस टू दी ए असेल तर इथं बी ए येणार आणि इथं बी येणार. प्रॉपर्टी जर यूज केली, प्रॉपर्टी काय सांगते, मिडलला प्लस साइन असेल तर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. मिडलला प्लस साइन असेल तर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. कोणत्या दोघांचं, 2/3 अँड 4/5. ह्या थर्ड वाल्या टर्मला ॲज इट इज राईट केलं. लॉगच्या आतमध्ये 8/15 थर्ड टर्मला ॲज इट इज राईट केलं. जरी 3 लॉग असतील तर डोंट सॉल्व 3 लॉग एट अ टाइम. आपको 2 लॉग ही लेना है. दोन्ही लॉगला बरोबर घेतलं, मिडलला प्लस साइन असेल तर 2/3 आणि 4/5चं मल्टिप्लिकेशन केलं. सो लास्ट 2 4 जा केल्या 8 आलं, 3 5 जा केल्या 15 आलं. अरे यार क्या बात है यार. भैया देखो यहाँ पर ए वाला कैंसिल होगा, डायरेक्टली आंसर 0 बनेगा. 0 इज अ परफेक्ट आंसर यार. हा 2 मार्कचा क्वेश्चन आहे, फायनल एक्झामला विचारलेला. बोला बोला कमेंट. परफेक्ट, 0 इज अ परफेक्ट आंसर. बारामती एक्सपेरिमेंट परफेक्ट है. 0 आपका आंसर परफेक्ट आ रहा है. वाह क्या बात है यार. आणि हा क्वेश्चन काय करा, हे एक्झामचे क्वेश्चन आहेत. मी तुम्हाला काय आयडिया देतोय की नोटबुकमध्ये एक 15 ते 20 मिनिट रायटिंगला वेळ लागेल. नोटबुकमध्ये रायटिंग केलेलं सगळ्यात बेस्ट राहील. कारण हे सगळे क्वेश्चन एक्झामचे 2 मार्कला विचारलेले क्वेश्चन आहेत. हे जर तुम्ही नोटबुकमध्ये व्हिडिओला पॉज करून जर राईट केलं तर सगळ्यात बेस्ट होईल यार. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे. ओके, हा क्वेश्चन नंबर जो 5 आहे हा एक्झामला 4 मार्कला विचारलेला क्वेश्चन आहे. म्हणजे फर्स्ट टाइम असं झालंय 3 ते 4 वर्षामध्ये
ओके 4 वर्षामध्ये जेवढे पण फायनल एक्झामला क्वेश्चन पडले ते 2 मार्कचे क्वेश्चन जास्त करून पडलेत. एक असा एकमेव क्वेश्चन आहे की 3 ते 4 वर्षामध्ये 4 मार्कला पडला. सॉल्व्ह कसं करणार? 4 मार्कला विचारलेला हवाला क्वेश्चन आहे. सगळ्यांनी लक्ष द्या. कोणी सुद्धा आता कमेंट करणार नाही, काही नाही, काही नाही. सगळ्यांनी अगोदर लक्ष द्यायचं बोर्डकडे पहा. भैया तेरा ध्यान बोर्ड की तरफ होना चाहिए. नजर हटनी नहीं चाहिए. नजर तेरी बोर्ड के ऊपर होनी चाहिए. क्वेश्चनला सॉल्व्ह करायचंय. 4 मार्कचा क्वेश्चन आहे हा. प्रॉपर्टी कोणती वापरणार? पहा इकडे. जर डिनॉमिनेटरला लॉग आला, फर्स्ट थिंग, जर डिनॉमिनेटरला लॉग आला तर डिनॉमिनेटरला लॉग आला तर त्याला न्यूमरेटरला शिफ्ट करा. जर लॉगची टर्म डिनॉमिनेटरला आली तर ऑलवेज शिफ्ट दॅट लॉग टू दी न्यूमरेटर. लॉगची टर्म डिनॉमिनेटरला आली तर त्या लॉगच्या टर्मला न्यूमरेटरला शिफ्ट करणार. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कोणता पण क्वेश्चन असू दे लॉगचा, डिनॉमिनेटरला आलं की न्यूमरेटरला शिफ्ट करा. तर प्रॉपर्टी तर सांगा कोणकोणत्या प्रॉपर्टी लागतील. इकडे बघा. लॉगच्या आतमध्ये ओके 1 डिवायडेड बाय ह्या ठिकाणी बी घेतलं, ह्या ठिकाणी ए घेतलं. हा डिनॉमिनेटर वाला लॉग मी जर न्यूमरेटरला शिफ्ट केला तर पोजीशन चेंज होते. ए आपका डिनॉमिनेटर वाला लॉग है, ए भैया न्यूमरेटर में जाएगा. हा डिनॉमिनेटरचा लॉग जर न्यूमरेटर गेला तर पोझिशन चेंज होते. याचं मीनिंग आहे हा वरचा बी खाली येणार आणि हा ए वरती जाणार. बस इतना ही है, इसमें कुछ नहीं यार. डिनॉमिनेटर वाला लॉग जर मी न्यूमरेटरला शिफ्ट केला तर ह्याची पोझिशन चेंज होते. हा वरचा बी खाली येणार, ए वरती जाणार, पोझिशन चेंज येईल. जो ह्या ठिकाणी बी बसलाय तो इथे येणार, ए तुमचा वरती गेला, पोझिशन चेंज झाली यार. ओके बस एवढीच प्रॉपर्टी लागेल, बाकी काय लागणार नाही. ह्या प्रॉपर्टीला काय म्हणतात? इथं बेस ए आहे, ह्या ठिकाणी बेस बी आहे, दोघांचा बेस चेंज होतोय. मग या प्रॉपर्टीला बोलणार बाय चेंज दी बेस ऑफ लॉग. प्रॉपर्टीचं नेम आहे भैया चेंज दी बेस ऑफ लॉग. ह्याचा आन्सर फायनल काय ते चेक करू. सगळ्यांनी बोर्डकडे पाहायचं. अजून एकदा, डिनॉमिनेटरला जर लॉगची टर्म आली तर डिनॉमिनेटरच्या लॉगला न्यूमरेटरला हात शिफ्ट करणार. अँड डिनॉमिनेटरच्या लॉगला न्यूमरेटरला शिफ्ट केलं तर पोझिशन चेंज होते. बी तुमचा बेसला येतो आणि बेसवाला आर्ग्युमेंटच्या ठिकाणी जातो. सो सॉल्व्ह करू. क्वेश्चन पहा. गिवन जे पहिल्यांदा पेपरमध्ये जे गिवन आहे ॲज इट इज राईट करा. पेपरला भाऊ मसाला लावशील, जेवढा मसाला लावता येतील तेवढा लावा. थेरॉटिकल पेपर आहे, जास्तीत जास्त शो करा, पण आन्सर पण बरोबर काढा. लेकरं मला विचारतात सर मी गिवन 3 to 4 टाइम राईट केलं, किती मार्क्स पडतील? भाऊ तुला डबल 0 मार्क्स द्यायला पाहिजे. गिवनला नसते मार्क्स नसतात. सॉल्व्ह करायचं प्रॉपरली. गिवन काय दिलंय? 1 अपॉन लॉग 10 बेस टू दी 5, 1 अपॉन लॉग 10 बेस टू द 20. लॉग डिनॉमिनेटरला बसलाय, न्यूमरेटरला शिफ्ट केलं मी. लॉग न्यूमरेटरला शिफ्ट केलं, ह्याची पोझिशन चेंज होते. बेसला 10 गेलं, हा तुमचा 5 वरती गेला. ओके डिनॉमिनेटरवाला लॉग होता, न्यूमरेटरला शिफ्ट केला, 10 इथे आलं, ह्या ठिकाणी 20 आलं. सर कोणती प्रॉपर्टी वापरली? बाय बाय चेंज दी बेस. भैया बाय चेंज दी बेस ऑफ लॉग. यार ए वाली प्रॉपर्टी लगा दी यार. बाय चेंज दी बेस ऑफ लॉग ही प्रॉपर्टी लावली या ठिकाणी. फटाफट पाहायचं. सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करायचं, सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करायचं, तुमच्या फ्रेंडमध्ये शेअर पण करायचं यार. एक्झामचे क्वेश्चन डिस्कस चालले जे फायनल एक्झामला पडले होते. जो तुमचा 70 मार्कचा पेपर असतो त्याच्यामध्ये 4 मार्कला पडलेला हवाला क्वेश्चन आहे. आता बात खतम यार. नंतर प्रॉपर्टी कोणती वापरणार? लॉगच्या आतमध्ये एम इंटू एन वाली प्रॉपर्टी काय असते? एमला सेपरेट लॉग, एनला सेपरेट लॉग, मिडलला प्लस साइन. आता सर तुम्ही इथं डायरेक्टली राईट केलं बाय चेंज दी बेस ऑफ लॉग. एक लक्षात ठेवा, एकतर प्रॉपर्टीचं नेम राईट करा किंवा प्रॉपर्टी राईट करा फायनल एक्झामसाठी. भैया फायनल एक्झामला एकतर प्रॉपर्टीचं नेम राईट करा किंवा प्रॉपर्टी राईट करा, दोन्हीपैकी एक राईट करणं गरजेचं आहे, तर ते तुम्हाला आउट ऑफ मार्क्स देतील. थोडा जरी कंटेंट बाकी असेल, मिसिंग असेल, मार्क्स कट करायला चान्स भेटतो. तर एकतर प्रॉपर्टी राईट करा किंवा प्रॉपर्टीचं नेम राईट करा फायनल एक्झामसाठी. सो सॉल्व्ह करू. लॉगच्या आतमध्ये चेक करा, ह्याचा बेस 10 आहे, ह्याचा बेस 10 आहे, दोघांचा बेस सेम आहे 10 आहे. मिडलला प्लस साइन असेल तर 5चं अँड 20 दोघांचं मल्टिप्लिकेशन होणार. सर का होणार मल्टिप्लिकेशन? बिकॉज मिडल में भैया प्लस साइन आहे. जर मिडलला प्लस साइन असेल, मिडलला प्लस साइन असेल तर 5 आणि 20चं काय झालं? मल्टिप्लिकेशन झालं. फटाफट मल्टिप्लिकेशन करू. या ठिकाणी पहा आन्सर काय येते, फटाफट बोला. लॉगच्या आतमध्ये बेस टू द 10, या ठिकाणी 100 आलं. सर ह्याला पुढे अजून सॉल्व्ह करायचं? हो सॉल्व्ह करू शकतो. पहा सगळ्यांनी फायनल आन्सर या ठिकाणी पहा. फायनल आन्सर अजून आलेलं नाही. फायनल आन्सर, फायनल आन्सर कसं काढणार पहा. लॉग बेस टू दी 10 जो 100 आहे, 100ला मी राईट केलं 10चा स्क्वेअर. सर तुम्ही 100ला 10चा स्क्वेअरच का राईट केलं? रिझन आहे बेटा, बघ इकडे.
जर बेस टू दी 10 असेल तर हा 100ला 10च्या पॉवरच्या फॉर्ममध्येच राईट करा. जर बेसला 10 असेल तर 100ला मी 10ची पॉवरच्या फॉर्ममध्येच राईट केलं. हे कोणावर डिपेंड आहे? बेसला नंबर कोणता याच्यावर डिपेंड आहे. ओके, या ठिकाणी गडबड नको, मी ह्याला अजून एकदा रिपीट करतो पहा. तर बेस टू द 10 बसले. जर बेस टू द 10 असेल, जर बेस टू द 10 असेल तर ह्या 100ला त्या 10ची पॉवरच्या फॉर्ममध्येच राईट करा, कारण बेसला 10 आहे भैया. बेसला 10 असेल तर जो हा वाला नंबर आहे 100ला तुम्ही राईट करणार 10ची पॉवर. सो लॉग आलं, या ठिकाणी 10 आहे बेस टू दी 100ला 10ची पॉवर 2 राईट केलं, कारण 10चा स्क्वेअर केलं 100 येतं. समजलं का? मी 10ची पॉवर घेतली कारण बेस टू दी 10 म्हणजे बेसला जो नंबर असतो त्याचीच पॉवर घ्या, सिम्प्लिफिकेशनला बरं पडेल. देन लास्ट प्रॉपर्टी कोणती यूज करणार? फटाफट बोला. या ठिकाणी प्रॉपर्टी पॉवर रूल यूज करा. लॉग एम टू दी पॉवर एन, जे पॉवरला बसले ते खाली घ्या. एनला खाली घेतलं, लॉग एम बाकी राहते. बेस टू दी ए असेल तर इथं बी एच घेणार. सो फटाफट सॉल्व करा. पॉवरला कोण होतो? 2. देन काय आलं? लॉग 10, या ठिकाणी 10. जर दोन्ही नंबर सेम असतील तर प्रॉपर्टी यूज करा. लॉगच्या आतमध्ये ए दोन्ही सेम असेल तर याचं डायरेक्टली आन्सर 1 येतं. सो भैया ॲट दी लास्ट 2 into 1 केलं, सो आन्सर 2. 4 मार्कचा क्वेश्चन होता. 2 इज अ परफेक्ट आन्सर यार. चलो आता कमेंट करा, फटाफट बोला, काय डाऊट आहे का? चलो चलो फटाफट बोला. कोणाला काय डाऊट आहे का? बोला, फटाफट बोला. हा 4 मार्कला विचारला होता एक्झामला क्वेश्चन आहे. चलो 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 भैया 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 भैया, नो नो नो, ओके ओके ओके. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. अजून एक क्वेश्चन घेऊ आपण. हा क्वेश्चन अगोदर जुन्या सिलेबसमध्ये अगोदर एक्झामला विचारलेला क्वेश्चन आहे, हवाला क्वेश्चन. ओके, आता जस्ट न्यू नाही का 3 to 4 इयरमध्ये तर मी आतापर्यंत जे स्टार्टिंगचे क्वेश्चन घेतले होते ते एक्झामचे क्वेश्चन होते. हा वाला जो क्वेश्चन आहे जुनावाला क्वेश्चन आहे, बट कन्सेप्च्युअली येऊ शकते एक्झामला. ठीक आहे, क्वेश्चनला सॉल्व्ह कसं करणार बघा. स्टार्टिंगला मी या ठिकाणी प्रूव्ह दॅटचा क्वेश्चन मी घेतलं LHS पेपरचं स्टार्टिंग. जे पण तुमचं रिप्रेझेंटेशन आहे दादा ताई, ते तुमचं प्रॉपर पाहिजे. आपका रिप्रेजेंटेशन प्रॉपर होगा तो आपको चुटकी में आउट ऑफ मार्क्स मिलेंगे, आप 100% मिलेंगे यार. आपका रिप्रेजेंटेशन अच्छा होना चाहिए. पहले LHS को लिखिए. LHS क्या है आपका? LHS क्या है? log 6 बेस टू द 3 प्लस 1 अपॉन log 6 टू द बेस 8 यार, प्लस 1 अपॉन log आतमध्ये 6 बेस टू द 9. मी आयडिया दिली होती, एक तर प्रॉपर्टीचं नेम राईट करा किंवा प्रॉपर्टी राईट करा. डिनॉमिनेटरला लॉगची टर्म बसली चालणार नाही, त्याला न्यूमरेटरला शिफ्ट करा. जे डिनॉमिनेटरला लॉग बसले त्याला मी न्यूमरेटरला शिफ्ट केलं. पा इकडे बाय चेंज दी बेस ऑफ लॉग रे. प्रॉपर्टी यूज की भैया. ओके, खालचा लॉग वरती गेला, पोझिशन चेंज होणार. बेस टू दी 6 आलं, वरती 3 गेलं, मिडलला प्लस आहे. बेस टू दी 6 आलं, या ठिकाणी 8 आलं. लॉगच्या आतमध्ये बेस टू दी 6 आलं, या ठिकाणी 9 आलं यार. ओके, फक्त मी खालच्या डिनॉमिनेटरच्या लॉगला न्यूमरेटरला शिफ्ट केलं. हे LHSला सॉल्व्ह करून फायनल आन्सर 3 आणायचे. चेक करू, सॉल्व्ह करू आपण क्वेश्चनला. पहा, ॲट अ टाइम घेताना 2 लॉगला घ्या, कॅल्क्युलेशन करायला बरं पडेल. लॉगच्या आतमध्ये m इंटू n असेल. प्रॉपर्टी माहिती सगळ्यांना, लॉग m प्लस लॉग येणार. ओके, बेस टू दी ए जे बेसला असेल ते ॲज इट इज राईट करा. आता याला जर सॉल्व्ह करायला गेलो मी, लॉगच्या आतमध्ये सगळ्यांनी फटाफट बोला. बेस टू द 6 हा जो 3 आणि 8 बसला, ह्या दोघांचं काय होणार? ड्यू टू प्लस साईनमुळे मल्टिप्लिकेशन होणार. तर मिडलला प्लस साईन, थर्डवाल्या लॉगला ॲज इट इज राईट केलं. 9 बेस टू द 6 सर. फटाफट सॉल्व्ह करा. 8 तिचं केलं 24 आलं. सिम्पल क्वेश्चन आहे हा. लॉग बेस टू द 6 या ठिकाणी 24 आलं. 8 तिचं 24 प्लस लॉग आलं, ह्या ठिकाणी 9 आलं, ह्या ठिकाणी 6 आलं. परत चेक करा, अगेन बेस तुमचा सेम आहे, मिडलला प्लस साईन आहे, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होणार. सो लॉगच्या आतमध्ये 6 24 इंटू 9 यार. सो लॉगच्या आतमध्ये 6 आलं, 24 इंटू 9 केलं तर याचा आन्सर 216 येतं यार. हां फटाफट यार, 216 येत आहे. अँड चेक करा, याचा आन्सर 216 येते. फटाफट बोला, काय डाऊट असेल तर बिंदास बोलू शकतात. फटाफट बोले भैया. ओके ओके, कुछ भी डाऊट होगा तर फटाफट बोल सकते. तुमचे जेवढे फ्रेंड असतील सगळ्या फ्रेंडमध्ये पण शेअर करा. आपण असेच एक्झामचे नाही का, एक्झामवरती जे फायनल एक्झामला क्वेश्चन विचारले त्याच्यावरती एक छोटे छोटे व्हिडिओ आपण अपलोड करूयात, जे तुम्हाला पण कन्सेप्ट क्लॅरिटीसाठी पण हेल्पफुल राहतील आणि फायनल एक्झामला पण बरं पडेल.
चलो फटाफट बोला. लॉग बेस टू दी 6 यार. ऍक्च्युली 216 लाच कसं राईट करणार? 6 ची पॉवर 3. 216 लाच कसं राईट करणार? 216 लाच राईट करणार आपण 6 ची पॉवर 3. 6 चा क्यूब यार. सो चेक करा. ह्याला जर सॉल्व केलं पहा 9 4 जा एकदा चेक करा. 9 4 जा 36. ओके. 9 2 जा 18 प्लस 3. बिल्कुल सही बात है. कैलकुलेशन भी किया मैंने. तर 216 ला 6 ची पॉवर 3 राईट केली. अँड जे पॉवरला बसलंय, वेट सॉरी, जे इथे पॉवरला बसलंय, पॉवर रूल वापरा. जे पॉवरला बसले त्याला खाली घ्या. 3 ला खाली घेतलं. इथे 6 आलं, इथं 6 आलं. इथे राईट करा बाय पॉवर रूल. फटाफट यार. बाय पॉवर रूल. जे पॉवरला बसले त्याला मी खाली घेतलं, 3 ला खाली घेतलं. दोन्ही नंबर सेम असतील तर याचा डायरेक्टली आन्सर 1 येते. सो 3 व्हॅल्यू कोणाची? RHS. सो ऍट दी लास्ट काय राईट करणार? LHS इज इक्वल टू RHS. हेन्स प्रूव्ड. हेन्स प्रूव्ड यार. भैया ये राईट कर दिया हमने. हेन्स प्रूव्ड यार. हा एक क्वेश्चन होता. आजच्या क्लासमध्ये आपण 6 क्वेश्चन डिस्कस केले. बिंदास बोला. काही जरी डाऊट असेल, सगळे क्वेश्चन एक्झामचे होते. फक्त एक क्वेश्चन मी कन्सेप्च्युअली घेतला होता, जो एक्झामला पडू शकतो असं वाटलं म्हणून मी घेतला. त्याने खूप सारी क्लॅरिटी येऊन गेली यार. चला थांबू आपण या ठिकाणी. काही जर डाऊट असेल तर बोला. एक्झामचे क्वेश्चन आहे 2 मार्कचे, 4 मार्कचे क्वेश्चन. टुमॉरो सेशनमध्ये अजून आपण एक्स्ट्रा क्वेश्चन डिस्कस करूया. सगळ्यांनी एनी अपडेट लाईव्ह सेशनसाठी सगळ्यांनी काय करू शकता? व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करू शकता. चलो यार बोला. काही डाऊट आहे? फटाफट बोला भैया. कुछ डाऊट है क्या? फटाफट बोला यार. वीडियो को ओके. पीडीएफ पण मी पाठवून देईल. बट रिअली सांगतो शेड्यूल एकदम टाईट असतं. दिवसभर एकदम पॅक असतं. सो प्लीज ट्राय करा. नोटबुकमध्ये 10 मिनिट्स फक्त टाईम लागेल. फक्त एकदा नोटबुकमध्ये राईट करून घ्या. आणि मी तुम्हाला 2 क्वेश्चन त्या ठिकाणी मी 2 क्वेश्चन मी होमवर्कला दिले. ते दोन्ही क्वेश्चन सॉल्व करायचे आणि मला मला आन्सर कमेंट करायचं. मी तुम्हाला त्याचा रिप्लाय देऊन टाकेल. ओके. सो थांबू आपण या ठिकाणी. जेवढे तुमचे फ्रेंड असतील सगळ्या फ्रेंडमध्ये शेअर करा. सगळ्या फ्रेंडमध्ये शेअर करू शकता. ओके. सर M2 ठीक आहे. M2 पण प्लेलिस्टमध्ये खूप सारे मी व्हिडिओ अपलोड केले. तर M2 पण आपण थोडे व्हिडिओ मी त्याच्यावरती अपलोड करून घेईल. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अजून मी कॉन्टॅक्ट नंबर देईल. जे कोणी ऑफलाईनसाठी इंटरेस्टिंग असतील ते ऑफलाईन बॅच पण जॉईन करू शकतात. ओके. सगळं त्याच्यावरती कॉल करून आपण बोलू शकतो. सो थांबू या ठिकाणी. भेटूयात नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू. बाय. सी यू सून.